आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून आणखी एक महत्त्वाची अपडेट आपण यामिनी पाहूया, कारण का अमेरिकेच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे। पण भारत पाक संघर्षात काल अमेरिकेने जी भूमिका घेतलेली होती त्याच्या बरोबर विरोधी भूमिका सध्या अमेरिकेने घेतल्याचं आपल्याला दिसतंय। आता भारत पाकिस्तानला चर्चेसाठी मदत करण्याचा अमेरिकेने प्रस्ताव दिलेला आहे। दोन्ही देशांनी तणाव कमी करावा असं आवाहन अमेरिकेकडून केलं जातंय। काल उपाध्यक्ष जेडी वान्स यांची भूमिका अशी होती की आमचा काय संबंध। आपल्याला माहित असेल की हे जेडी वान्स ज्यावेळी भारताच्या दौऱ्यावर होते त्याच दौऱ्यादरम्यान पहलगामचा हल्ला झालेला होता आणि जेडी वान्स यांची भूमिका अशी होती की आम्ही मध्यस्थी का करू, आमचा या सगळ्या संघर्षाशी काय संबंध। पण आता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांच्याशी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फोनवरून चर्चा केलेली आहे। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मुनीरशी बातचीत केली आहे। ठोस चर्चा करून संभाव्य धोका टाळण्याचं आवाहन अमेरिकेकडून केलं जात आहे। तर चीनने सुद्धा मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे, चर्चेसाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे। जागतिक पातळीवरच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या दोन महासत्ता अमेरिका आणि चीन आणि या दोन्ही देशांनी भारत पाक संघर्षामध्ये मध्यस्थी करा, संयम बाळगा, तोडगा काढा असं आवाहन केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।